नाशकात मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात अनेक दिग्गज नेत्यांचे पक्षप्रवेश झालेले आहेत। भाजपने ठाकरे सेनेसह काँग्रेस आणि मनसेला सुद्धा मोठा धक्का दिलाय। विनायक पांडे, यतीन वाघ यांनी भाजपात प्रवेश केलाय, तर मनसेचे दिनकर पाटील आणि काँग्रेसचे शाहू खैरे यांनी सुद्धा भाजपात प्रवेश केलाय। भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी काही जणांबद्दल नाराजी व्यक्त केलेली होती, मात्र फरांदे यांच्या नाराजीनंतर सुद्धा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला। नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन, सर्व पक्षातील सीमाताई हिरे असतील, फरांदेताई असतील, राहुल भाऊ ढेकले असतील, बाळासाहेब सानप, लक्ष्मणजी सावजी, विजयजी साने, आता निलेशजी बोरा, आशिषजी नार, सुनीलजी केदार या सर्वांच्या मार्गदर्शनाने आज या नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये काम चालतं आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं हितचिंतकांचं मत होतं की तुम्ही भारतीय जनता पार्टीत आपल्या सर्वांगीण विकासासाठी गेलं पाहिजे। मी राजीनामा दिला, मग मागून मला माहीत नाही, मला अजून मिळालं नाही, पण माझा राजीनामा पहिला केला होता। राजीनामा पाठवल्यावर विषय नाही ना राहत, राजीनामा पाठवून दिला। माझा चांगला रोल राहणारी म्हणून मला प्रवेश दिला। सर्वजण आज या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आणि याचं मुख्य कार्यकर्ता पुन्हा सांगेल की ज्या गतीने देश पुढे चाललेला आहे, ज्या गतीने आपला विकास चाललेला आहे देशाचा, मोदींचं नेतृत्व खंत नेतृत्व देशाला मिळालेलं आहे आणि त्यामुळे सगळ्यांचा विश्वास पक्षावर आहे। राज्यामध्ये पुन्हा देवेंद्रजी आले आणि जी कामं त्याच्या नेतृत्वाखाली चाललेली आहे, जी त्यांची विचारधारा आहे, त्यामुळे सगळ्यांना वाटतंय की आपण या पक्षामध्ये राहावं। भाजपच्या नेत्या आणि आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिकमधल्या या पक्षप्रवेशांसंदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। मी नाराज नाही असं म्हणताना त्यांचे डोळे पाणावले होते। गेल्या 40 वर्षात स्वतःसाठी आजवर कधीही जाहीर भूमिका घेतली नाही। मी पक्षाची निष्ठावंत कार्यकर्ती असून सर्वांनीच नेते जर व्हायचंय तर मग कार्यकर्ते कोण राहणार असं देवयानी फरांदेंनी विचारलंय। मी गिरीश महाजन साहेबांवरती अजिबात नाराज नाही। त्यांना चुकीच्या पद्धतीने ब्रीफ केलं गेलेलं आहे आणि काही दलाल आणि ज्यांचा काही स्वार्थ की आपल्याच घरात काही तिकीटं मिळावी या स्वार्थातून या सगळ्या विषयाचं राजकारण झालेलं आहे। पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने अनेक अपडेट्स येत आहेत, त्याबद्दलची देखील माहिती आपण घेऊया। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर झालेली आहे। धनंजय मुंडे, नवाब मलिक यांची या यादीमध्ये नावं आहेत, मात्र माणिकराव कोकाटे यांना या यादीतून आता वगळण्यात आलेलं आहे। 40 स्टार प्रचारक आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील जाहीर केलेले आहेत आणि या यादीत काही दिग्गज नेत्यांची नावं आहेत, मात्र माणिकराव कोकाटे यांचं या यादीमध्ये नाव नाही। कोणकोणते दिग्गज नेते आहेत आपण पाहूया। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, नरहरी झिरवाळ, बाबासाहेब पाटील, मकरंद जाधव, दत्तात्रय भरणे, अण्णा बनसोडे, अदिती तटकरे, इंद्रनील नाईक, धर्मराव बाबा अत्राम, अनिल पाटील, संजय बनसोडे, प्रतापराव पाटील चिखलीकर, नवाब मलिक, सयाजी शिंदे, मुश्ताक अंतुले, समीर भुजबळ, अमोल मिटकरी, सना मलिक, रुपाली चाकणकर, इद्रिस नायकवडी, अनिकेत तटकरे, झिशान सिद्दीकी, राजेंद्र जैन, शरद पाटील, सिद्धार्थ कांबळे, सूरज चव्हाण, लहुजी कानडे ही काही महत्त्वाची नावं आहेत या यादीमध्ये। एकूण 40 स्टार प्रचारकांची यादी राष्ट्रवादी काँग्रेसने आता जाहीर केलेली आहे। वो हमारे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार का डिसीजन है, वो जब हमें वो आदेश देंगे उसके आगे उस हिसाब से काम हुआ जाएगा। लेकिन अगर आदेश आने में लेट हो जाए तो हम उसकी तैयारी पहले ही करके रख रहे हैं, ताकि क्योंकि जब वक्त कम है जब हम देखेंगे नॉमिनेशन के बाद सिर्फ 2 हफ्ता हमारे पास प्रचार के लिए बचता है, तो हमारी लिस्ट भी रेडी रहे, हमारे कैंडिडेट्स जो है वो उनका जितना भी प्रोसीजर है जितने नॉमिनेशन फाइलिंग के लिए वो भी तैयार रहे, और साथ ही साथ अगर लास्ट 2 दिन में अगर उनको फाइल करना हो तो उनकी तैयारी पूरी रहे। इस तरीके से हम आगे बढ़े। कितने उम्मीदवारों का नाम का अभी तक जिक्र हो चुका, टोटल फाइनलाइज? टोटल 40 के करीब के एक लिस्ट फाइनल हो चुकी है। फाइनलाइजिंग फर्स्ट फेज में जो हम उनको गो दे सकते हैं, अगर हमें अकेले जाना पड़े तो उस तरीके से हमने लिस्ट अभी फाइनल करके। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।